मिस करतोय मी तुला. असं वाटतंय उद्याचा दिवस पटकन यावा आणि लवकर संध्याकाळ व्हावी, म्हणजे आपण दोघं आजच्या सारखे सोबत असूया. फक्त आपण दोघेच. आपण प्रेमात पडलोय. मला तरी एवढंच कळतंय. मला तुला काहीतरी सांगायचंय. सांग ना. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. काही बोलली सका, काही म्हणालात का. कुठे नेलं असेल याला? कदरेचाही फोन लागत नाही, त्याच्या घरचाही फोन उचलत नाहीये कोणी. लिहू मिळाला पण तयार नाहीये. कुठे गेला असेल हा मंगेश? डोळ्यांनी पण टका दिलाय. दिसत असतं तर पळून गेलो असतो, पण आता वरती पण कुठे नाही तो. गेला कुठे आंधळा? सापडू दे, गोळीच घालतो डोक्यात. सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी कामाला लागली. ओके. सर, मी ऍडव्होकेट गद्रेलाही फोन केला होता, पण तो फोनच उचलत नाहीये सर. मी मंगेशची चौकशी केली सर, पण सर तो अजून घरीच नाही पोहोचलाय. कदाचित त्याच्या जीवाला धोकाही असू शकतो. हो सर, मलाही तीच भीती वाटते. नमिता, मंगेश कुठे कळलं पाहिजे. तू तुझा प्रयत्न चालू ठेव, मी बघतो काय करायचं. ठेवतो. ओके. मला मंगेश हवाय. हवाय म्हणजे हवाय, जिवंत किंवा मेलेला, कुठेही शोधा. लग्न साधेपणानं करायचं हे तर ठरलंय ना आपलं. गाव जेवण तर घालायचं नाहीये आपल्याला. आणि इकडची तिकडची आपली घरचीच सगळी माणसं येणार आहेत. मग 2 महिन्यात केलं काय आणि 2 दिवसात केलं काय? आता आपली तयारी असेल तर परवाच करून टाकू. नाहीतरी आकाशला घाई झालेलीच आहे. आकाश चांगला माणूस आहे, पण मग पुढे काय? कधी? परवा. हा? परवा? काय परवा? अगं तुझ्या लग्नाचं मुहूर्त. या खरंच? आकाशच्या आईनं स्वतः फोन करून सुरेखाला कळवलंय की परवाचाच मुहूर्त योग्य आहे. परवा म्हणजे आता उद्या सगळं कसं करणार आपण? आणि काकूही बाहेर गेली. हे देवा, काहीच झालं नाहीये खरेदी करायची आणि इतक्या गोष्टी कसं कसं शक्य आहे काका? चेहऱ्यावर जे काही टेन्शन वगैरे दाखवते ना, ते काही खरं नाही. अगं आत्ता लग्न करायला सांगितलंच नाही ना, तर एका पायावर तयार होईल काका. अगं किती लाजतीयस म्हणू. वेगळा मेकअप करायची गरजच नाहीये. आज संध्याकाळपासूनच तयारीला सुरुवात करूया. आणि डोंट वरी, लग्नाचा वार परवाच उडणार.